to be paid at the rate of 5%. याच्यामध्ये जीएसटी आता आपल्याला अमाऊंट रेट दिलाय का त्यांनी जीएसटी? Yes. हो सर. 5% on the taxable rate. And hence CGST, UTGST to be paid for the transaction. हे आता आपण हे पाहिलं, सीजीएसटी पाहिलं होतं, नंतर एसजीएसटी हा नवीनच काय आला, यूटीजीएसटी इन द ब्रॅकेट फॉर युनियन टेरिटरी देयर इज यूटीजीएसटी इन्स्टेड ऑफ एसजीएसटी. म्हणजे यूटीजीएसटी म्हणजेच एसजीएसटी. एसजीएसटी म्हणजे काय? UTGST. एस एस म्हणजे काय? सेंट्रलची ना, स्टेटची. ओके. Now instead of state there is union territory, therefore UTGST. UTGST is nothing but SGST instead of SGST, UTGST. Input tax by Mali gas at 5% on rupees 24,500. 5% दिलाय का त्यांनी जीएसटी पे? हो सर. 5% rate of दिलाय ना. 5%. Therefore, 5 upon 100 equals 24,500, 1,225. Now, input tax for Mali gas agency is 1,225. हे बरोबर आहे? Yes sir. हो सर. Now, the agency sold the cylinder to customer for rupees 26,550. Therefore, output tax will be on 5% on हे 24 च्या 26 कसं काय झालं? म्हणजे तुमचं म्हणजे 200 चं 300 वॉच झालं तसं आहे का ते? येस. ओके. तर 5 upon 2650 equal to 1325. हे दे मग जीएसटी पेबल किती येईल? आउटपुट टॅक्स minus ITC. 1325 minus 1225 only 100 rupees. अजून काय हवं त्यांना? 5. सीजीएसटी, यूटीजीएसटी सांगू शकता का तुम्ही? हो सर. किती? 100 Half of 100. 50 and 50 plus 50. नक्की? हो सर. 50 येणार. CGST equal to UTGST half of GST. Therefore, CGST equal to UTGST equal to half of 100. CGST equal to UTGST 50 rupees. Many gas stations will GST 100, CGST 50, UTGST 100. Sorry, इथे 50 पाहिजे. UTGST rupees 50. हे बरोबर आहे, इथे 50 हवं का? Yes sir. आता याच्यामध्ये कोणाला काही शंका आहे का? No sir. Nature's beauty products paid 18% GST. Okay. On cosmetics worth rupees 6,000. पेड म्हणजे नाही समजलं मला. पेड म्हणजे काय म्हणते? पेड म्हणजे काय? म्हणजे काय? परचेस केलं का सेल केलं? काय केलं? इनपुट टॅक्स. इनपुट टॅक्स आहे. तिने परचेस केलं. पेड म्हणजे परचेस केलं ना, पैसे दिले परचेस. And sold to customer. Sold म्हणजे नाही करत. Sold Output tax. Output tax. What are the amounts of CGST and GST shown in the tax? Input tax 18% on 600, 18 upon 100 into 6,000 will be 18 into 60, 1,080. That is IT's cooperative products is 1080. Now, output tax is 18% of 6,000. हे चुकलंय. 10,000 नाही ना, 6,000 पाहिजे ना. 10,000च पाहिजे. 10,000 का बरं? Output tax. There should be 10,000 is correct. 18 upon 100 into 10,000. 18 into 100 will be 180. आता माझ्याकडे इनपुट टॅक्स आहे, आउटपुट टॅक्स. जीएसटी पेबल काढू शकतो का मी? Yes sir. Output tax मधून input tax minus करायला. 1800 minus 10 equal to 720. कुठे जरी त्यांनी मला हे पण विचारलं आहे, व्हॉट इज द CGST and SGST? ते कशी कॅल्क्युलेट करतात? Half of GST. Half of GST, payable GST, that is half of 720 will be 360.
paid rupees 360 as CGST and SGST each. Prepare business to consumer like B2C tax invoice using given information. Now, write the name of supplier, address, state, date, invoice number, GST, ETC as purchased, supplier, address, date, invoice number. Particulars पण दिले त्यांनी काय काय रेट ऑफ मोबाईल बॅटरी रुपीज 200 रेट ऑफ जीएसटी 12%, HCN कोड 850, quantity one piece, rate of headboard rupees 750, rate of GST 18%, and HCL 8518. Now, directly we will pay tax invoice of goods sale, supplier name, guest number, address, Mumbai, Maharashtra, invoice date, serial number, code. तो सगळं दिलेला डाटा असणार आहे त्यांनी HCL 8507, नेम ऑफ द प्रोडक्ट, मोबाईल बॅग, रेट. तर इनवॉइस नंबर त्यांनी कुठे दिलाय? जर दिला नसेल तर आपण टाकू शकतो म्हणजे ते काही हे नाहीये. इनवॉइस नंबर द्यायचा आहे बा डॅश 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 आपण द्यायचा जीएसटी नंबर आपण द्यायचा डेट म्हणजे आपण काही टाकलं तरी चालेल ना? हो काही 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 म्हणजे असं जीएसटी 0 इनवॉइस नंबर पाहिला असेल ना तुम्ही बिलावरती वगैरे असतो चालेल जीएसटी 00123 काही चालेल डेट ठीक आहे सप्लायरचं नेम हे एवढं फक्त फिलिंग देणार इनवॉइस नंबर डेट ऍड्रेस डेट जीएसटी हा मात्र ते 15 नंबर्स पाहिजे जीएसटी इनवॉइस नंबर काही चालेल रेट क्वांटिटी दिलेले आहे नाव टॅक्सेबल अमाऊंट ही आपणाला कॅल्क्युलेट करायला लागेल 200 into 1 200 750 into 1 750 नाव CGST त्यांनी they have given GST 12% दिला आपण इथं जो फॉर्मेट असतो आपला तो CGST आणि SGST असतो काय करा CGST किती असेल SGST किती असेल 6%. 6%. For headphone GST is given 18%. What will be SGST and CGST? 9%. 9%. Sorry, yes, 9%. Therefore, इथे लिहिलं होतं त्यासाठी सुरुवातीला GST of mobile is 12%. The rate of CGST equal to SGST equal to 6%. GST for headphone will be 18%. The rate of CGST equal to SGST equal to 9%. So putting this value 6%, 6%, 9. जो याचा CGSTचा rate for particular product, it will be same for SGST. 6% will be 12, 6, 12. Therefore, total will be 224. Here, 9% will 67.50. Here, 9% 67.50. Total 67.50 कसं आलं? याचा हे 12 कसं आलं हे बघ हे समजलं का 12 बरं आता एकच मिनिट हे रेट किती पर्सेंट आहे 6%. 6 म्हणजे 100 रुपये दिले की 6 रुपये त्याच्यावर हे लागतं CGST नाव मग 200 दिल्यानंतर किती लागेल 12. 100 ला 6 तर 200 ला किती इन सिमिलर वे इफ माय charge CGST is 9%. For 100 rupees, C charge is 9 rupees. Therefore, for 750, what will be 67.50? तर म्हणजे त्याला मल्टिप्लाय करायचं का? Oh, म्हणजे 9/100 into 7 ते करायचं का? In previous example, output tax 18% of rupees 10,000 or 18/100 into 10,000. Similarly, input tax 18% of 6,000, 18/100 into 6,000. Just after example पाहिलं होतं आपण. सर म्हणजे तसंच करायचं ना ते पण? तसंच करायचं आता कुठल्याही जर 5% ला आपण असंच केलेलं आहे याच्यात कधीच चेंज होत नसतो हे आउटपुट टॅक्स इज 5%. 5/26,550. Here also 5/100 into 25 दिलं त्या फिगर बदलतील आणि जो पहिला टेबल पाहिलं त्यात पण आपण असंच केलं किंवा पर्सेंटेज काढताना ही अशीच मेथड असते आपला पेपर समजा 150 मार्काचा असेल
आउट ऑफ 100 काढताना असंच काढतात की 150 पैकी एवढे पडले तर 100 पैकी किती पर्सेंटेज ऑलवेज ऑन 100. ओके 9% म्हणजेच 100 वरती 9 तर 750 वरती किती therefore 67.50 हीच फिगर इथे येणार कारण हे कॉन्स्टंट असतो CGST इक्वल टू SGST. इथे सोपं जाईल 6% ऑन 200 will be 12 रुपये 6% ऑन 200 will be 12. अजून काही शंका आहे का? नो सर. हा हे टॅक्सेबल अमाऊंट वर करायचं असतं नेहमी पर्सेंटेज जीएसटी काढताना टॅक्सेबल अमाऊंट वर. हा नाव टोटल फॉर दिस मोबाईल बॅटरी हेडफोन 1109. याच्यामध्ये अजून कोणाला काही शंका आहे का? नो सर. Prepare business to business tax invoice as per details given below. Name of the supplier, address, date as your choice. As per your choice. ते आपण द्यायचं name of supplier, address, date. Supplier name, state, GST, invoice number, recipient name, address, date. Atom मात्र ते नाही हे मात्र ते घ्यायचे कोणतं पेन्सिल बॉक्स 100 क्वांटिटी SCN कोड 392 रेट ₹20 जीएसटी 12%. याच्यामध्ये जीएसटी आला म्हणजे आपण 2 कॉलम करणार. कोणते कॉलम असणार त्याच्यामध्ये 2? CGST आणि SGST. समजा माझा जीएसटी 12% क्वालिटी बी CGST आणि SGST. 6%. जिक्सो पझल आहे 50 क्वांटिटी SCN दिस मच रेट 100 जीएसटी. नाव सप्लाय कुठलंही नाव लिहा तुम्ही त्याचा ऍड्रेस काही टाका मुंबई महाराष्ट्र 850 नंबर लिहा 2. त्यांनी हे पण लिहिलं होतं रिसिप्ट त्याचंही नाव लिहायला सांगितलं होतं त्यांनी त्याचं काय लिहा नाव ऍड्रेस डेट जीएसटी याचं काही नसणार आहे जो घेतोय त्याचा. जर तो हे असेल काय तो म्हणता रिटेलर असेल तर घेऊ शकतो तो B2B आहेच तो तिथे खरं टाकायला पाहिजे त्याचा जीएसटी आहेच जीएसटी 5 नंबर आहे जीएसटी आपण 500. प्लेस ऑफ डिलिव्हरी इनवॉइस नंबर गणेश टो दादर. नाव डिस्क्रिप्शन ऑफ गुड्स काय मटेरियल आहे पेन्सिल बॉक्स पझल कोड तोच येत आहे 3924950 क्वांटिटी 150 रेट 20 and 100. आता एक फॉर्मॅट कसा करावा आपला प्रश्न इथे पण आपण ऍड करू शकतो CGST SGST. याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं टोटल अमाऊंट दिली 7000 लेस डिस्काउंट काय दिले टॅक्सेबल अमाऊंट इज 7000. हा कॉलम तुम्ही इथे ऍड करू शकता. हे नाही समजलं हे CGST 6% SGST 6% कुठून आलं GST 12%. हाफ ऑफ जीएसटी. half of GST is 12%, therefore 6%. परंतु इथे हे समज नाही की पेन्सिल बॉक्स वर पझल वर त्यांनी न करता डायरेक्ट 7000 वर काढलं चालेल का? टॅक्सेबल अमाऊंट म्हटलंय 7000 प्लस GST. बर असं एक समजा हा जीएसटी 12% आहे हा 18% असतं तर काय केलं असतं? 9% जीएसटी घेतला असता. ठीक आहे पण कोण आणि ह्याच्यासाठी काय केलं असतं मग पेन्सिल बॉक्स साठी सेम जीएसटी आहे ना. समजा 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 हा 12 च्या ऐवजी 18 असता तर ही टॅक्सेबल व्हॅल्यू 7000 मी यूज करू शकलो असतो का? Yes sir. येस सर. सेम नसतात एकच परत एकदा समजा तर ते सेम आहे म्हणून आपण 700 सेम आहे म्हणून सेम आहे म्हणून घेतला पण सेम नसता तर सेम जर नसतं समजा दिस इज 12% फॉर सेकंड आयटम इज 18% तर मी 7000 वर नसतं केलं मी परत काय केलं फॉर पेन्सिल बॉक्सेस 2000 into 12% 6% केला असता. अगेन पझल साठी 18 आहे ना तर 99 म्हणजे हे एक्झाम्पल मध्ये जसं मी सेपरेट कॅल्क्युलेट केला
मोबाईल बॅटरी आणि हेडफोनला वेगळा वेगळा कॅल्क्युलेट केला का इथे 6% होता 9%. सिमिलर वे इथे मी टोटलवर नव्हतं करू शकत. 750 प्लस 200 वर 950 हे समजलं का? ते सेम आहे. 12% आहे म्हणून 7,000 नाही तर काय 2,000 ला सेपरेट अमाऊंट पर्सेंटेज 5,000 सेपरेट पर्सेंटेज. पर्सेंटेज जीएसटी पर्सेंटेज इक्वल असते. 7,000. 6% on 7,000 value 420 and again 6% on 420. Therefore, total will be 7,840. याच्यात कोणतं काही शंका आहे का? नो सर. नो सर. Amount in words 1,840 rupees 7,850 only. की सही authorized signature enterprises company name issued in the favor of enterprises without illegal practice. Taxes. आपण एक किंवा इंटरॅक्टिव्ह जीएसटी that is for trading within state. इंट्रास्टेट विदिन स्टेट म्हणजे काय? स्टेट मध्ये. स्टेट इन स्टेट पुणा टू कोल्हापूर, पुणा टू सोलापूर, दॅट इज विदिन स्टेट. सपोज महाराष्ट्र स्टेट तर महाराष्ट्र स्टेटमध्ये समजा IGST टॅक्स लिव्हिड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट फॉर इंटरस्टेट. इंटरस्टेट म्हणजे आउट ऑफ स्टेट. आउट ऑफ स्टेट. IGST integrated GST for interstate trade. When the trading of goods and services takes place between two or more than two states. So Maharashtra and Punjab, Maharashtra, Gujarat, Maharashtra, Rajasthan. The GST linked only by the central government and is termed as IGST, integrated GST. This is CGST and GST interstate, and this CGST interstate. Okay. Now, composition scheme for those GST holders whose annual turnover is between 20 lakhs to 1.5 crore. They pay CGST with special rates, that is composition scheme. हे टाइप ऑफ टॅक्सेस. एवढंच आहे या 4.2 मध्ये. 4.2 मध्ये महत्वाचा एकच फॉर्म्युला आहे, तो म्हणजे जीएसटी पेएबल इक्वल टू आउटपुट टॅक्स मायनस इनपुट टॅक्स. येस सर. त्याच्यात कोणाला काही शंका आहे का? नो सर. नो सर. ठीक आहे. मग उद्या आपण परत भेटू. 4.3 हे करू. हे तुम्हाला नसणार आहे तरी तुम्ही 4.3 4.7 आणि नंतर मग आपण हे कन्स्ट्रक्शन हे करू जॉईन. ठीक आहे. ओके सर. ओके सर. थँक्यू सर. बाय सर. थँक्यू सर. बाय सर. बाय. लक्ष आम्ही